16 वर्षाखालील मुलांना आता कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश मिळणार नाही। खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने उचलली पावले। कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारकडून आता नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आणि त्यानुसार 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देता येणार नाही। चांगले गुण किंवा गॅरंटी देणारे दावे करता येणार नाहीत। केंद्र सरकारच्या नियमांचे उल्लंघन केलं तर क्लासेसला 25,000 ते 1 लाख रुपयाचा दंड आकारला जाणार। तसेच कोणालाही खासगी कोचिंग क्लास उघडता येणार नाही। त्यासाठी नोंदणी ही महत्त्वाची आहे। त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात फी वसूल केल्यास त्या क्लास चालकावर कारवाई सुद्धा केली जाणार। खासगी कोचिंग सेंटरची वाढती संख्या आणि आत्महत्येच्या घटनांमुळे केंद्र सरकारने ही मार्गदर्शक सूचना जारी केली आहे। कोचिंग सेंटरचे नियम हे पुढील प्रमाणे असणार आहेत। 16 वर्षाच्या आतील मुलांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश मिळणार नाही। चांगले गुण किंवा रँकची गॅरंटी देणारे दावे करता येणार नाहीत। ग्रॅज्युएशन न झालेल्या शिक्षकांची नियुक्ती करता येणार नाही। वेबसाईटवर फॅकल्टी बाबतची सविस्तर माहिती द्यावी लागेल। कोर्सचा कालावधी कोचिंग क्लास चालकांना देणे बंधनकारक असेल। हॉस्टेल फी बाबतची संपूर्ण माहिती द्यावी लागेल। विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी दबाव टाकू नये। नियमांचे उल्लंघन केल्यास 1 लाखाचा दंड कोचिंग क्लास मालकांना सोसावा लागेल। कोचिंग क्लासेसचे रजिस्ट्रेशन सुद्धा रद्द होऊ शकते असा नवीन निर्णय आता केंद्र सरकारने जारी केलेला आहे। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।